धुळ्यात नाशिक एएनसीचा मोठा स्ट्राईक. साक्रीत 82 किलो डोडा जप्त. राजस्थानातील 2 तस्कर जेरबंद. नशामुक्त नाशिक अभियानाअंतर्गत नाशिक शहर पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धुळे जिल्ह्यातील साक्री येथे धडक कारवाई करत आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत 82 किलो 264 ग्रॅम डोडा, पॉपी स्ट्रा व 1 लाखांची रोख रक्कम, 2 चारचाकी वाहने आणि वजन काटा असा एकूण 12,33,960 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तसेच राजस्थानातील 2 तस्करांना अटक करण्यात आली. राजस्थान ते साक्री तांत्रिक तपासातून उलगडला माल. उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हे रजिस्टर नंबर 380/2026 NDPS ऍक्ट प्रकरणाच्या तपासादरम्यान संशयित मुकेश गोवर्धनराम विष्णोई व भरत भिकाराम विष्णोई, दोघे राहणार जोधपूर, राजस्थान यांचा शोध सुरू होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राजस्थानात जाऊन आरोपींच्या मोबाईलमध्ये तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून आरोपी 17 जुलै रोजी साक्री येथे आल्याचे निष्पन्न होताच पथकाने तातडीने कारवाईसाठी धुळे गाठले. बड्याच्या घरातून उघड झाला डोड्याचा साठा. 18 जुलै रोजी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कोंडाईबारी येथील समरथडा हॉटेल परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत मुकेश बिष्णोई यांनी साक्रीतील सुयोग कॉलनी येथील भाड्याच्या घरात अंमली पदार्थ लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून काळ्या रंगाच्या 5 गोण्यांमध्ये ठेवलेला 82 किलो 264 ग्रॅम डोडा जप्त केला. राजस्थानच्या पुरवठादारावरही गुन्हा प्राथमिक तपासात अंमली पदार्थ राजस्थानमधील सुरेश नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी मुकेश गोवर्धनराम विष्णोई, भरत भिकाराम विष्णोई आणि सुरेश यांच्या विरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट कलम 8 क 15 क 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, भरत डवळे, बळवंत कोडदे, संतोष शेंदाणे, गणेश वर्जे, योगेश सानप, अभिनव फुलपगारे, चंद्रकांत बागडे आणि महिला पोलीस अंमलदार अर्चना भड यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सम्राट V7 न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित, धुळे.